शेतकऱ्यांना अमोशा पावली, रक्कम थेट खात्यावर. पाहूया आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या. यवतमाळ जिल्ह्यातील बँकांनाही शेतकऱ्यांची केली कोंडी. रब्बी पीक कर्जाचे उद्दिष्ट 400 कोटींचे, वाटले केवळ 185 कोटी. पुढली मोठी बातमी येते, दुष्काळाच्या सवलती शेतकऱ्यांना लागू करा, शेतकरी कृती समितीची मागणी. पुढली मोठी बातमी निघते, व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर, शेतकऱ्यांचा जमिनीवर. पुढली मोठी बातमी निघते, इमा प्रस्ताव नाकारले, कृषी अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचा घेराव, 3 गावातील शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा. पुढली मोठी बातमी निघते, बदलत्या हवामानात बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी ठरेल फायदेशीर. पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांसाठी ड्रोनद्वारे फवारणी ठरणार वरदान, 10 मिनिटात केवळ 1 एकर फवारणी. पुढली मोठी बातमी निघते, अखेर भोकरदन येथील कापूस खरेदी केंद्र सुरू, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पुढली मोठी बातमी निघते, 500नी घसरली तोर, सोयाबीनची दरकोंडी कायम, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, व्यापारीही देईना शाश्वती. पुढली मोठी बातमी निघते, पैसे घेऊन विहिरींना मंजुरी, अधिकाऱ्यांची चौकशी करा, शिफारस पत्राशिवाय विहिरींना मंजुरी नाही. आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या बघितल्या. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा.